खेळाडू पाठवा. ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड का इशारा. विरार वेस्ट जिंकली तर किनी साहेबांच्याकडून स्ट्राइक पर आदेश. 5001 रुपयाचं बक्षीस जाहीर आहे. दीपक किनी साहेबांच्याकडून 5001 चं बक्षीस जाहीर आहे. अशोक स्ट्राइक पर, नॉक स्ट्राइक पर योगेश है. गेंदबाजी पर बात की जाए तो गेंदबाज का नाम बताना प्लीज. दीपेश गेंदबाजी करने आए हैं. अगली गेंद अशोक खेले के तैयार. बेहतरीन शॉट, बैकफुट पर गए, गेंद को खेला कवर रीजन पर, शॉट कवर पर गेंद को फिल किया जाएगा. एक रन आसानी से पूरा करते दोनों बैटर. इस एक रन के साथ अशोक ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर. पहली गेंद एक्स्ट्रा रन के रूप में आई, उसके बाद सिंगल के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को ओपन किया. बेहतरीन ये मुकाबले आपके सामने पेश होते हुए नजर आ रहे हैं. योगेश स्ट्राइक पर है. अच्छी गेंद गुड लाइन से उछाल लेती हुई सीधी विकेट कीपर के दस्तार में डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी. नारगुडे साहेब मागून दबाव टाकतात. नारगुडे साहेब दबाव कमी करा. आउटसाइड खेलना चाहते थे, अंपायर के पास अपील हुई, मगर अंपायर ने कहा कि आज सैटरडे का दिन है, एलबीडब्ल्यू की दुकान बंद है, और एक लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ. दोन्हीचे धाकले बंधू नारगुडे साहेब यांचा चांगला प्रयत्न. एक धावानी संघाची धावसंख्या अकानी, धावसंख्या होते 3. जरा कमी महेंद्र सिंग धोनी सारखेच दिसत आहेत नारगुडे साहेब. ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद, वाइड का इशारा अंपायर द्वारा. एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जागा पड़ती हुई विरार टीम की 4 रनों पर, जो कि इससे पहले क्या वो जीत हासिल की थी, वो आखिरी गेंद तक वो मुकाबला आया था. दिल की धड़कनें तेज हुई थी, जहां पर योगेश के वो चौके यादगार रहे. हारलेली सर्कलची टीम इकडेच आहे. तुमचं मत मांडायचं आहे. कोण बोलणार आहे? 1 मिनिट. आउटसाइड पर गेंद को क्या ये जीवदान कितना महंगा साबित होगा नाला सोपारा टीम के लिए, तो आने वाला वक्त कहलाएगा. मगर कैश विन द मैचेस कहा गया है. कैश पकड़ो मैच जीतो. कोंबडी चापलेली आहे त्यांनी. ये 2 रन के साथ स्कोर में बढ़ती, स्कोर जा पाता हुआ 6 रनों पर. नारगुडे साहेब पाणी वगैरे व्हावं काय तुम्हाला? काय बेहतरीन शॉट है, मिड ऑफ के ऊपर से खेला, गेंद लॉन्ग ऑन रीजन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन दूसरे के पलटे है योगेश. कॉलिंग अच्छी थी योगेश द्वारा, कॉलिंग होना बहुत जरूरी है. यस तो वेट, ये कॉल का इस्तेमाल नहीं होगा तो आपका दिल टूटेगा मैदान के बाहर. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहिला टीम की रन संख्या जाकर पहुंचती हुई आणि 8. अशा प्रकारे दानी साहेब स्वतः नियोजन करताना विरार टीमचं अतिशय कोपऱ्यामध्ये जाऊन गुपचूप दानी साहेबांकडनं 50,001चं पारितोषिक आहे वाटतं विरार विभागाला. चलिए नाला सोपारा, सॉरी 5,00,001 बोलले साहेब तिकडून. एक तरफ है नाला सोपारा तो एक तरफ है विरार. बॉलर्स ने प्लीज गोलंदाज नाव सांगा प्लीज, आपल्याला विनंती करतोय. धाव संख्या झाली 1 षटकानंतर 8 धावा. दोन्ही सलामी जोडी आपण मैदान पाहतोय. नालासोपारा वेस्टचे ठाकरे मोहम्मद साहेब शमी. येतात गोलंदाजी करण्यासाठी. नालासोपारा वेस्टचे मोहम्मद शमी काकडे साहेब. बेहतरीन शॉट, बैकफुट पर गेंद को पंच किया, गेंद जा रही है डीप पॉइंट पर. खिलाड़ी जब तक गेंद का पीछा करते हुए पेट से रोका तो गया है. कितने रन रोके जाएंगे? 3 रन पूरे हुए हैं. बेहतरीन रन के दोनों बल्लेबाजों के द्वारा. करंडे साहेब पूर्ण धावल्याबद्दल त्यांना 3 रुपयाचा पार्लेजी. क्या बात है. या 3 धावांनी संघाची धावसंख्या दुरी अंकावर जाऊन पोहोचते 11. बिन बाद आपण पाहतोय विरार 11 या संघाची. बेहतरीन ये मुकाबला आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है. कारंडे साहेब यांनी कॅच पकडल्यास भगत साहेबांकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक. टप्पा कॅच पकडल्यावर 501. अगली गेंद अशोक के लिए आते भी
ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद, वाइट का इशारा था हुआ। एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 1 to 12 12। दूसरा ओव्हर प्रगतीवर चलता हुआ। नारगुडे साहेबांचा स्क्वेअर ठाकरे फूट सर की एरिया जास्त गेंदबाजी पर आहे, है। त्याच्यामुळे त्यांना बॉल अडवायला हाताची गरज नाहीये, पोट पुढे करा साहेब। बेहतरीन शॉट है पॉइंट पर, खिलाड़ी तैनात है 30 सर्कल के अंदर, एक लाजवाब फील्डिंग। 501 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे कारंडे साहेब यांना। एक रन 501 रोखने रुपयासाठी ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह फार लाचार झालेत। धाव संख्येला कानी, धाव संख्या धावून पद्धती 13 13 धावा। दूसरा षटक चालू असताना योगेश स्ट्राइकला आपण पाहतोय। ठाकरे सर जी की अगली गेंद के तैयार, फुल टॉस बनाकर गेंद को खेलते स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑन पर। अब खिलाड़ी आएंगे मगर गेंद उनके हवा के बाहर, गेंद सीमा के बाहर, 4 रन। कम ऑन डीजे। यही जरूरत थी टीम को योगेश द्वारा, और पहले भी मुकाबले में वही बल्लेबाजी का जलवा बिगड़ा था योगेश ने। सफल हुए, ऑफ स्टंप पर आए, गेंद को ऑफ साइड पर मोड़ दिया, गेंद मिड विकेट क्षेत्र में ट्रैवल हो रही है। बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ, एक रन रोकने में नाकाम रहेंगे खिलाड़ी। इस एक रन के साथ इसको जागा पड़ता हुआ 18 रनों पर। अभी भी बात की जाए तो 14 गेंदों का खेल आना बाकी। ठाकरे सर जी की अगली गेंद अशोक के लिए आती हुई, स्ट्रेट ड्राइव वी में खेला है, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं, गेंद सीमा रेखा बाहर, 6। शुक्रिया। ये मैंने पहले कहा था कि ये बल्लेबाज को आपने जीवदान दिया है, ये जीवदान कितना महंगा साबित होगा। अगली गेंद अशोक खेलने के तैयार, फिर कदमों का इस्तेमाल किया, बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए। ओवर नंबर 2 का खेल समाप्त। आने वाली 12 गेंदों का खेल बाकी है, देखना होगा 12 गेंदों में कितने रन बनेंगे और कितने रनों का योगदान दिया जाएगा। 24 रन बने हैं। आपल्या बिझी शेड्यूल मधून टाइम काढून आदरणीय श्री अजय कांबळे साहेब यांनी आपल्याला टाइम दिला, याबद्दल मी दानी साहेब यांना विनंती करतो की त्यांना फुल न फुलाची पाकळी देण्यात यावी। दोन षटकांचा खेळ पूर्ण होत आहे। धाव संख्या आपण पाहतो ते 24 धावा, म्हणजे 12ची सरासरीनी या दोन्ही फलंदाजांनी आपले बाकीचा टाइम काम न करणारे आणि सुट्टीच्या दिवशी युनिफॉर्म मध्ये येणारे असे आपले कांबळे साहेब, खूप खूप स्वागत तुमचं। मेला लुटा है। अभी तो आउटसाइड पर खिलाड़ी है, एक आसान सा कैच, बल्लेबाज योगेश की खेली को लगता हुआ विराम। कम ऑन डीजे। के लिए आ जाइए नाला सोपारा टीम, प्लीज आपसे रिक्वेस्ट है। हर मैम ने मैन ऑफ मैच का खिताब दिया जाएगा, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, माली का वीर। क्योंकि आप जब खेलते हैं टूर्नामेंट तो आपको याद रहना चाहिए कि हम किधर खेल रहे हैं, क्योंकि आप गली में नहीं खेल रहे मगर मैदान के अंदर खेल रहे हैं। अमोल गेंदबाजी पर आए हैं। चलिए देखिए, विरार टीम के लिए हमारे साहब जी ने अपने खाने को नहीं देखा, सिर्फ देखा तो उनकी टीम को देखा, और उन्होंने अपने खाने को छोड़कर ये टीम का मुकाबला देखने के लिए आए। उनका सर का बहुत बहुत आभार हम व्यक्त कर रहे हैं। धानी साहब जी वेलकम है, आपका स्वागत है। वाकई में आप क्रिकेट के प्रेमी हैं, चाहते हैं। अच्छी गेंद, वाइट यॉर्कर का प्रयास किया गया, विकेट कीपर ने गेंद को अच्छे से कलेक्ट किया। एक लाजवाब मुकाबला है। आप यहां पर विरार की नाला सोपारा, मगर दोस्तों काम मत जाइए, इस मुकाबले में जी जान लगानी पड़ेगी। दोनों टीमों को लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। मेहनत करने वाले को ऊपर वाला देकर जाता है, लड़ना पड़ेगा, पसीने गंवाने पड़ेंगे। स्कोर अपनी जगह पे रुका हुआ है 24 रनों पर। स्ट्राइक पर अशोक हैं, स्ट्रेट ड्राइव खेले, लॉन्ग पर गेंद हवा में, खिलाड़ी उस कैच के नीचे है, और एक बेहतरीन कैच, दूसरा विकेट का बदन, बल्लेबाज गॉड।
शुक्रिया डीजे। अमन आए थे मगर अमन इस मैदान पर अपना खाता भी नहीं खोल पाए और अमन शून्य का चश्मा पहन के मैदान के बाहर। ये तो मुकाबले में देखिए, आपके लिए जब इनाम रखते तो आपको दिमाग की बत्ती को भी जलाने के बल्लेबाजी करनी है। मागील मॅच मधील विजेत्या विरार विभाग विरुद्ध वसई मंडळ, यामध्ये विरार विभागाने दीपक मेहते यांच्या टीमचा दारुण पराभव केला आहे, अतिशय जमिनीखाली लोळून पराभव केलेला आहे। त्याबद्दल त्या मॅचचे सामनावीर केशव यांना सामनावीराचं पारितोषिक आदरणीय दानी साहेब देतील। हरीश आएंगे न्यू बैटर मैदान पर, क्यों नहीं एसी सर आणि मॅडम देतील अशी मी दोस्तों। ये बल्लेबाज ने आखिरी गेंद पर सिक्सर लगाया था और अपनी टीम को आगे के पड़ाव में केशव मौजूद किया था। केशव अच्छी गेंद जड़ में तीर से खोद के निकाला है। गेंद मैदान क्षेत्र में आई, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? कॉलिंग अच्छी है अशोक द्वारा, क्या बेहतरीन विकेट फुटबॉल खेला गया है। तीसरे की मांग है, तीसरा रन भी पूरा किया जाएगा। मैं गिरना चाहता हूं, गिर के खड़ा होना चाहता हूं, मैं अपनी टीम के लिए भागना चाहता हूं, ये अशोक कहलाते हैं, क्योंकि ये मुकाबले की अहमियत जानते हैं अशोक। और करना भी होगा दोस्तों, आज गिरना भी होगा, खड़े होना भी होगा, खेलना भी होगा, भागना भी होगा। केशवने दीपक मतेच्या हाताखाली काम केलं होतं, त्या कालखंडामध्ये त्याच्यावर जेवढाही अन्याय झाला त्याचा आज वचपा काढलाय। धाव संख्या होती 27। आवाज पार आनंद झाला दीपक मते बद्दल। दीपक मते कुठे गेला? वी आर हॅपी। बैट का एज लगा, कर अशोक का कमांड दीजिए। मित्रांनो, मागच्या पराभवासाठी वसई मंडळातून दीपक मेहते यांनी स्वतःला पत्र काढून स्वतः वंतड घ्यावं, नाही तर स्वतः सस्पेंड व्हावं। 7 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, क्योंकि भाग्यशाली रह गए अशोक, वहां पर कोई खिलाड़ी नहीं था, बहुत ही गैप में गेंद सीमा रेखा के बाहर। बेहतरीन शॉट है जमीनी की लगत और गेंद को खेला गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। दूसरे की मांग है, हाना में रनआउट का मौका होगा क्या? मगर गेंद खिलाड़ी ने एंड चुका गलत, 1 को 2 में, 2 को 3 में तब्दील किया है। देखिए ये क्रिकेट का प्रेशर है, जब खिलाड़ी भागते तो आपको प्रेशर, आपको एंड गलत था, आपने गेंदबाज के हाथ में थ्रो करना था, ये रनआउट का विकेट मिल जाता। ओवर नंबर 3 का खेल समाप्त, रन संख्या जाकर पहुंची हुई। नारगुडे साहेब यांनी आयोजकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद। 34 धावा झाले, ऐकू एक मधुर संगीत आणि परत येऊया। आखरी ओव्हर लेकर मैदान पर तैयार हो जाएंगे। कमांड दीजिए। जय जय क्या मधुर संगीत आप सुन रहे थे इस मैदान पर। मगर आने वाली 6 गेंदें क्या बल्लेबाज राज करेंगे या फिर गेंदबाज? करना होगा, आज ही करना होगा, क्योंकि एक साल फिर इंतजार कौन करेगा। क्योंकि एक ये ट्रॉफी के लिए जो लड़त आपने सुबह से देखी है, वो शाम का समय, वो आगाज था, ये अंजाम की शुरुआत हमें देखने को मिल रही है। बॉलर्स ने प्लीज, वाडेकर आए हैं गेंदबाजी करने के लिए। बेहतरीन शॉट है, मगर गेंद ने ऊंचाई ज्यादा ली है, गेंद लॉन्ग में गिरेगी मिरावा 30 सर्कल के अंदर। जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी पूरे किए जाएंगे। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 36। अरे रे, करांडे साहेबांचं 501 रुपयाचं पारितोषिक मिस झालं थोडक्यात। 5 गेंदों का खेल बाकी है। अशोक बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी कर रहे, वो जानते हैं कि 5 गेंदों में 10 से 12 रन अपनी एक टीम के लिए बेहतरीन स्कोर हमें इस मैदान पर खड़ा करना होगा। फुल टॉस गेंद थी, बैकफुट पर गेंद को खेल दिया, कवर एक्स्ट्रा कवर में वाडिश लॉन्गा पर। जब तक गेंद कवर पर गेंद को फील्ड किया जाता, 1 रन पूरा होता हुआ। इस 1 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या जाकर पहुंची हुई 37। 4 चेंडू तक खेळ अजूनही बाकी आहे, पाहूया किती धावा उभारल्या जातील। हरीश स्ट्राइक पर है, ने बेहतरीन आखिरी गेंद पर वो सिक्सर, प्रेशर वाला मुकाबला था, वो गेंद डॉट आती तो मुकाबला भी टाई होता, सुपर ओवर हमें देखने को मिल जाता। बेहतरीन शॉट है, ऑनफील्ड के ऊपर से खेल दिया,
गेंद डीप बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए फर्रार। बल्लेबाजी का जलवा होता हुआ, इसको जाकर बहता हुआ 41-41, 3 चेंडों तक खेल अधूनी बाकी है। हरीश स्ट्राइक पर है, नॉन्ग स्ट्राइक पर अशोक आप देख रहे हैं। अगली गेंद के तैयार, शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास था, बैट और गेंद का संबंध नहीं हुआ। अंपायर का निर्णय आना बाकी रहेगा हमारे काम बॉक्स में। भाई का इशारा आता हुआ 2 गेंदों का खेल आना बाकी है। क्या अशोक इस 2 गेंद को हवाई सफर में भेज देंगे या फिर गेंदबाज विकेट लेकर अपने नाम को तो चीज में रख जाएंगे। इस मैदान पर बैकअप करना होगा। 42 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए नजर आ रहे हैं। करांडे साहेबांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत ते, 2 वेळा धावलेत बिचारे बाउंड्री पर्यंत। बेहतरीन गेंद है या नहीं देखना होगा। अंपायर का निर्णय, बेहतरीन गेंद है, लाजवाब गेंद, टप्पा गिरने के बाद उछाल लेती हुई सीधी विकेट कीपर के दस्तान में। स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 42। क्या इस गेंद पर 6-4-3-2-1 रन आएंगे या विकेट आएगा? इस गेंद पर विकेट आएगा तो बैकअप करने का मौका मिलेगा नालासोपारा टीम के लिए। करना होगा क्योंकि आज सुबह से बात की जाए तो 2 मुकाबले में बड़ी रन संख्या हमने देखी, बाकी सब लो स्कोरिंग मैच हमने देखा इस मैदान के अंदर। फिर से कदमों का इस्तेमाल किया, अब गलती की है विकेट कीपर बल्लेबाज ने और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल और विकेट भी आया है। मुझे 42 बने हैं, 43 का टारगेट होगा। नालासोपारा टीम को जवाब देना होगा। ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से मिलेगा नहीं मिलेगा। दोस्तों खा मत जाइए, नेक्स्ट मैच की टॉस के लिए भी तैयार रहिए हमारे दोनों टीम के कप्तान। जब तक लेते एक छोटा सा ब्रेक, सुनते हैं मधुर संगीत। कमांड डीजे। कारंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। इकडे पॅव्हिलियन कडे, इकडे इकडे कारंडे साहेब थोडं इकडे, नाही नाही तिकडे नाही, इकडे। अशा पद्धतीने आयोजकांचा अपमान झालाय। हारलेले मते साहेब, पुढच्या राऊंडची तयारी करा। एसी साहेबांना विनंती आहे, मतेमुळे टीम हारले त्यामुळे त्याला 100 पीडी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात यावं। खरं तर सामना मते वर्सेस धारणेच होता। तसाच होता सर, मते वर्सेस धारणे सामना होता, त्याच्यात धारणेंनी बाजी मारली साहेब। आता सर्कलला जाऊ द्या त्यांना, हो म्हणतात धारणे साहेब। खास नागपूरहून आलेले रोहित संके साहेब आहेत, नागपूरहून। ओके, त्यापूर्वी औरंगाबादला पण जाऊन आले होते। डोंगरे साहेबांनी चांगलं केलं, पहिले विरार वेस्टला होते ते, त्यामुळे माझं पिच आहे, माझ्या घरचं ग्राउंड आहे, माझी बॅट माझा बॉल, बॅटिंग बी तेच करता, बॉलिंग बी तेच करता, किपरिंग बी तेच करता आणि कॅच पण तेच सोडतायत। पण त्याची बॉल पण त्याचा, त्याच्यामुळे फार दबंगाई सुरू आहे त्याच्यात। त्याच्यामध्ये 2च असे जे खेळाडू ते दाबले गेलेत, एक आदरणीय सुटे साहेब आणि दुसरे मुकेश मोरे। फारच अन्याय झालेला आहे त्यांच्यावरती। अशा पद्धतीने आयोजकांचा परत अपमान झाला आहे। अरे ही तो उदय कशाला? नाही 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 नाही
ते डायरेक्टली ते साहेबांचा निर्णय. एक दोन त्याच्यातून विजय सिंग आहे. नाही रे आता नाही नाही दानी साहेबांनी प्लॉट बरोबर काढले. मैदान नारंगी विरारला असल्यामुळे बहुधा विरारच्या 2 टीम वर आलेल्या आहेत. आणि कोणतीही टीम जिंकली तर सर्कलचीच टीम आहे ती. सर्कल अंडर येते ना. पण तरी मते हारला. यामध्ये फार आनंद आहे आम्हाला. डीजे प्लीज. मते हारला पण एक मतानेच हारला. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. 43 धावांचं आव्हान आहे. 43 टू विन. ओपनिंग पेअर सलामी जोडी मैदानावरती सज्ज. आयोजक मधले किसन जाधव पाण्यामध्ये देव टाकून यावेळेस तरी जिंकू दे म्हणून. होऊ दे खर्च. काहीतरी पारितोषिक आयोजित करा. पहिला चेंडू हवेत केला. पहिल्या चेंडूवरती विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद. विकेट गिरे तो गेले 3-4 महिने लगातार रात्रंदिवस प्रॅक्टिस करून सुद्धा काकडे साहेब पहिल्या बॉलवर आउट झाले. कोचिंग लावले याच मैदानावर काकडे साहेबांनी फक्त अधीक्षक अभियंता चषक जिंकण्यासाठी. पण ते हारलेले आहेत. तोंड लपवतायत. साळी साहेबांच्या नंतर साळी साहेब जिंकले पण साळी साहेबांनी होणाऱ्या अन्यायाबाबत फार अथक प्रयत्न केले आणि एकदाची सोडून टाकली ती MSCB. आणि याचं श्रेय सर्व मते साहेबांनाच. बरोबर यष्टाच्या वरून पार होतोय. विरारचा संघ आहे. विरारचा संघ आहे. समोर नालासोपाराचा संघ. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 43 धावांचा पाठलाग करताना आता पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर सावरण्याचा प्रयत्न अमोल स्ट्रायकर एंडला आहेत. 6 स्टंप लावा याला. 6 स्टंप. अवांतर धावेनं स्टार्ट होतोय स्कोरबोर्ड. अजून 8 स्टंप लावा याला. असं करता करता स्टंपचं जाळं लावायला लागेल पाठी. अरे कुठे अजून जिंकली कुठे टीम. लागोपाठचे 3 वाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट बाद झाल्यानंतर आपला प्लॅन समजला वाटतं. आता संघाला नारगुडे साहेबांची गरज आहे. म्हणजे नारगुडे साहेबांनी गाडी काढावी. लवकरात लवकर जातील ते. आणि हा विरार वेचचा
आम्ही खेळायला करावाचं ओलिंग पायावरचा चेंडू खेळला जरा गेलाय लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. आमच्या वसई मंडळाच्या हारण्यामागे एक कारण माझ्या लक्षात आलेलं आहे. काळी जादू केलेली दिसते. हे काळे टी शर्ट घालून म्हणजे काळी जादू झाली साहेब आमच्यावर. मेन प्रॉब्लेम तो आहे, काळी जादू. म्हणूनच ते कॉर्नरला जाऊन चर्चा करत होते. प्रत्येकांचे खिसे चेकले तर काळ्या बावल्या सापडतील तुम्हाला. तुझ्या नावाने तोटकं केलं त्यांनी, तोटकं. फुटटॉस बॉल अलॉंग द ग्राउंड मिड विकेटला फील्ड केले गेले. एक धावे चेंडूवरती पूर्ण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचला 8 वरती. 43 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ धावा आहे धावफलकावरती. 8-18 चेंडूचा खेळ आहे आणि 18 चेंडूमध्ये 35 रन 35 धावा जुनीकरचे. एक दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. आर्थिक देवाणघेवाण करून हारलेले दीपक मते. झालं पण तू दिलं ना सर्कलला चॉकलेट, त्याचं काय. दोन्ही टीमवरती नजर टाकली तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला तेव्हा बॅटिंग करताना विरार संघ सुद्धा 8 वरती होता. आताही बरोबर 8 आहे आणि दोघांची मध्ये गाठ पडले. फक्त वाट कोणाची लागणार आणि वाट कोण दाखवणार तीच बाकी आहे. 8-8 आहे. कोणाची तरी वाट लागणार, कोणतरी वाट दाखवणार. आता ते बघूया. केतन जे आता दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी दुसऱ्या ओव्हरसाठी केतन. 18 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलनं सुरुवात होते. या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अधीक्षक अभियंता चषक 2024चा खेळ MSCDCL आयोजित आणि संपूर्ण वसईची टीम ज्या आयोजकामध्ये आहेत. नरेसाहेबांचं मुलाचं असं मार्गदर्शन संपूर्ण स्पर्धेसाठी. एक एक चेंडू टाळ्यांचा गजर येणार आहे. एक एक डॉट बॉल न टाळ्यांचा आवाज कडकडाट या दोन्ही बाजूला येणार आहे. कारण हा सामना महत्वाचा, हा क्वालिफायर वाला मॅच आहे. इथे टॉप 3 मध्ये जायचं आहे. त्यासाठी ही लढाई आहे. टॉप गेअरही टाकायचं आहे. दोन्ही टीम नालासोपारा विरार टॉप 3 मध्ये जायचं आहे. टॉप 3 टॉप गिअर ऑन टॉप आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. लगे तो दिगा विदर्भ पश्चिम आणि नालासोपारा ढगावर पाठीला की आजूबाजूला आहेत. षटकार गेला का ते यांच्यावरती बघतात, विकेट गेला का या साईडनं त्या साईडला बघतात. दोघे एकमेकांवरती बघत आहेत. अजून एक समोर पहिला 6 आता 4 6 and again 4 चौकार. सिक्सर लगे तो थँक्यू अमोल. स्कोर जाऊन बदलाय 19-19 वरती. अमोल आहे स्ट्रायकर एंडला. अमोल एक बहुमोल कामगिरी या सामन्यामध्ये करत असताना नालासोपारा टीमसाठी.
अमोलचा अजून एक फटका 6-4 अँड अगेन स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत हरेश. एक धावे चेंडूवरती पूर्ण. अमोल नॉन स्ट्राईक एंडला. दीपेश जे आता स्ट्रायकर एंडला आलेत. 2-0-20 20 धावा. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. हा महत्वाचा मॅच दोन्ही टीमसाठी क्वालिफायर वाला मॅच. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह केला. पिच केलं होतं. फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. चांगली रनिंग मिळते दोघांनी खेळाडूमध्ये. टाळ्यांचा गजर तिथून येत आहेत. 22 धावा. गुडघ्याला वाकवलंय. चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपलाय. आता या बाजून आवाज येणार. टाळ्यांचा गजर विरार बाजूना. समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचला 22-22. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. 12-21 असा मॅच झाला याच्या अगोदर विरारचाच. पण आता विरारला वाचवायचं आहे. पहिल्या विरारला 12-21 करायच्या होत्या. आता विरारला 12-21 वाचवायचे आहेत. जिंदगी में मौका बार बार मिलता है. इस बार भी मिला है. ते गाणं आहे फेमस गाणं. ऐसा मौका फिर कहा मिलेगा. इथे मिळाला आहे. अधीक्षक अभियंता चषकामध्ये तुम्हाला ही संधी मिळाली आहे. मौका मिळालेला आहे. नालासोपारा वेस्ट टीम जशी सावलीमध्ये तशीच पराभवाच्या सावलीमध्ये दिसून येते. नारगुडे साहेब, भंडारकर साहेब हात वरती करावे. भंडारकर साहेब हात वरती करा प्लीज. येस, वी लव्ह यू सर. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर. झेल 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 झेल. हो विकेट. अधीक्षक अभियंता चषकातला रंग चढलाय. रंग कोणता आहे? गुलालाचा रंग. तो उधळायचा आहे, जिंकायचा आहे, जिंकून जायचं आहे आणि या मैदानावर या ट्रॉफीला मिरवत घेऊन जायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक क्षणाला रंग बदलणार, रंग उधळणार, रंगाचा बेरंगही होणार आणि त्याच्यामध्ये या अधीक्षक अभियंता चषकाचा आवाजही दुमदुमणार आहेत. विकेट. विरार डिव्हिजनची टीम परत आपल्या अड्ड्यावरती परत जादूटोणा करायला तयार. काळ भैरव टीम. पहिल्या चेंडूवरती नारगुडे साहेबांचं खूप खूप स्वागत. चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू चाललाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करतो फलंदाज. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24-24. नो बॉल. वन शॉट. याचा अर्थ ज्यावेळेला ATM मध्ये जातो डेबिट होते 5,000, आता देतात 4,000. 1,000 कमी येतात. तसा झालाय. 1 शॉट. 1च धाव या चेंडूवरती पूर्ण. 23. 20 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे.
बॅटच्या कडे लागलाय चेंडू, जोपर्यंत जाईल फिल्डिंग करतील. एक धाव या चेंडूवरती, पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकाच एकाच एकाच. आता दोन्ही डगाऊटमध्ये एक एकदा कॅमेरा जाणार आहे, कारण आता चेहरे थोडेसे चिंताग्रस्त झाल्यात. कपालावरती आठे आल्या दोन्ही टीमच्या, त्याच्यामुळे तिथेही कॅमेरा जाईल. 9 बॉल 19, 9 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता. खाली राहिला चेंडू मिड विकेटला. एक ते 2 विकेट, ते 2 विकेट महत्वाचे होते, ते गेले होते. आता नालासोपारा टीमसाठी फक्त एकच गाणं महत्वाचं ठरणार. अदनान सामीवाला थोडासा लिफ्ट करा दो, थोडासा लिफ्ट करण्याची गरज आहे. बघूया, थोडासा लिफ्ट करा दो तसा खेळ आहे. 8 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल 18 रन. महत्वाचे 2 चेंडू आहेत या सामन्यातील, महत्वाचे 2 चेंडू. लिफ्ट केलंय चेंडू चाललाय बाहेर. शिप होतोय का पाठीमागे? हे शिक प्रत्येक जण त्यांना आवाज देतात, बाबा सांभाळून घे, जाऊन देऊ नको पाठीमागे. सात 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. एकमेकांना साथ द्यायची आहे. 17 वाला खतराही 15. चांगली गोलंदाजी हरीश यांची. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात, फक्त 4 धावा हरीश यांनी. पण मॅच नाही संपलाय. 6 बॉल आहेत, 17 धावा. 6 आहेत तिकडेच राहा. 17चा खतरा तर आहेच. एक ब्रेकमध्ये ऐकूया एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. आता पुढील जे सामने असतील त्याची राऊंड अशा पद्धतीने असतील. यामध्ये जिंकलेली आताच्या जी मॅच सुरू आहे, नालासोपारा वेस्ट आणि विरार वेस्ट यांच्यामधली एक टीम विरार विभाग आणि वसई विभाग यांच्यामध्ये अधीक्षक अभियंता हे लकी ड्रॉ काढतील. ज्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यांचा सेमीफायनलचा सामना असेल आणि जी चिठ्ठी खाली राहील ती डायरेक्ट फायनलला लकी ड्रॉ थ्रू जाईल. यानंतर एक ड्रॉ करणार आहे, जसा उल्लेख केला गेला मोरे साहेबांनी की 3 संघामधली जी लढत. विरार वेस्ट समजलं नाही, पुन्हा एकदा सांगतो. ओके, मॅच संपू द्या मग तुम्हाला. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 6 पाहत राहा. अधीक्षक अभियंता चषक, अधीक्षक अभियंता चषक. 6 चेंडूचा खेळ होता. आता पहिला चेंडू संपलाय. 5 बॉल आहेत. 5-17. विरारच्या खेम्यामध्ये भरपूर आहेत. किणी साहेब पण भरपूर खुश झाले आहेत. इथून आवाजही आलाय. 3 चेंडूवरती 3 विकेट आले तर 1001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विरार वेस्ट टीम जिंकली की किनी साहेब त्यांना आपली अर्नाळ्याची वाडी गिफ्ट देणार आहे. खुश आहेत. टाळ्यांचा आवाज. 4 चेंडू आहे, 17 धावा. आता खतरा वाढलाय. एक मोठा फटका पाहिजे. जर एक चांगला चेंडू हाताळायचा योगेशना, तर एक चांगला फटका खेळायचा आहे तो फलंदाजाला. नारगुडे साहेब मुद्दामून खेळत नाही, त्यांना कमलाकर, 3 बॉल मध्ये अभिकर एक फटका पाहिजे. एक फटका खेळाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली गेला. चेंडू 1 बाउंड. समोर या सावकारानं स्कोरबोर्ड बदलला. आता कहाणी आले. एखादा काय नाही झालं तर सांगता बाबा एकदाच 3-13 करून टाक. तसा तर 3-13 वाला खेळ आहे. बरोबर नाही झालं तर एकदाच 3-13 करून टाक. तसा 3-13 वाला खेळ आहे. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. अजून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो. जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव चेंडूवरती पूर्ण केली. आता 2-12.
2-12 मैदानावरती वाहतोय वारा, मॅचचा चढलाय पारा आणि तिथून आवाज आलाय पुढच्या 2 बॉलवरती 2 सिक्सर मारा, तरच होणार मॅच, असा मॅच होणार. महेंद्र सिंगचे लहान भाऊ नारगुडे साहेब नॉन स्ट्राईकला. 2 बॉल 12. हे तर लगानवाला सीन आहे. जेंटलमॅन क्लोजिंग, जेंटलमॅन बाउंड्री पे, तसंच चाललंय आता. बऱ्याच वेळेला होतं असं. 2-12 2-12. विरार वेस्ट टीमसाठी दीपक किनी साहेबांच्याकडून 5001 रुपयाचं बक्षीस जाहीर. त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं खुशी आहे. आणि त्यांच्या अर्नाळ्याची वाडीमधला अर्धा हिस्सा. दोन चेंडू 12 धावांची आवश्यकता. हा बॉल आहे मॅचचा. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू, कडक कडक स्ट्रोक, कडक 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 स्ट्रोक. चेंडू गेलाय 1 2 3 4, चौकार. थँक्यू. बरंच काय समजावलं जातं बाबा. 1 चेंडू 8 धावा आहेत, पण या मैदानाने बघितलंय 1 चेंडू 8 धावांचा मॅच पण बघितलाय. बॉलरला विनंती 1 नो टाकायचा आहे. आता विनंती आहे की त्या अर्ज आहे. 1-8. हा कोटाप्याचा चेंडू आणि या मॅचला जिंकलं विरार पश्चिम. या सामन्यामध्ये विरार वेस्ट संघ विजय